महाबळेश्वरला बिलॉंग करणारा हा खेळाडू एका छोट्याशा गावातून आज मोठ्या स्टेजवर सातत्याने चांगला खेळ दाखवला आणि विशेष म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये चांगला फटका, थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे, बॉलला कापलं, बंदुकीतून गोळी निघते तसा बॉल बॅटवरून निघाला, 4 रन चौकार। ये रेनी क्रिकेट की रन मशीन है और मूसलाधार बारिश में शुरू हो चुके हैं। निखिल ऑफ स्टंप के बाहर की गेंद, वहां से खेलने का प्रयास तो पॉइंट की दिशा में था मगर थर्ड मैन की दिशा में कोई फर्क नहीं गिरता, 4 रन। आणि ज्यावेळेला असा पडतो त्यावेळेला पर्थ 49 धावांची। प्रशांत आउट झाल्यानंतर अमित धसाडे बॅटची कडा, परत एक वेळा थर्ड मॅनला डीप मध्ये फिल्डर ठेवलाय, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल। या सिंगलच्या मदतीने टीमची धाव क्रिकेट 70-70 स्पोर्ट्सची स्पर्धा मान्सून सुपर सिरीज पहिली स्पर्धा आता तुमच्या भेटीला आली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये रबर ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। पिकअप शॉट, व्हाट अ शॉट, परत बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, म्हणून म्हटलं या प्लेयर कडे स्ट्राइक पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळा पाहिजे षटकार। स्ट्राइक लेने के बाद एयर स्ट्राइक, गेंद अच्छे टप्पे पर थी मगर वहां से क्या स्ट्रोक बनाया है खूबसूरत अंदाज में, और इस बारिश में बेहतरीन स्ट्रोक निखिल वाला। 28 धावा या षटकाराच्या मदतीने राउंड विकेट। परत एक वेळा समोर फोर्स केला, हा देखील क्लिअर करून जाईल, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डाउन दी ग्राउंड, बॉल सीमा पार, 6 धावा, दूसरा षटकार। बारिश रुकने का नाम नहीं ले रही और निखिल भी अब रुकने का नाम नहीं ले रहे, और एक गेंद तो इतनी भी बुरी ये भी नहीं थी मगर रिजल्ट वही है 6 वाला, वाह निखिल। मला तर कधी कधी असंही वाटतं की इंद्रदेवाने आशीर्वादच दिला या बॅटरला की मैं बरसूंगा आप बरसिये। परत एक वेळा मिड विकेट रिजन मध्ये गॅप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा मिळतील, चौकार। मागच्या 3 बॉलवर 16 धावा वसूल केल्यात निखिल जाधव ने। निखिल अब शुरू हो चुके हैं प्रथम के खिलाफ, ये गेंद भी उतनी बुरी नहीं थी मगर खेलना चाहते थे, एक जगह गई एक जगह, इसी के कारण उतना टाइमिंग नहीं हुआ मगर कुछ फर्क नहीं गिरता। रिजल्ट यहाँ हालांकि पिछली गेंद थोड़ी सी धीमी की थी, खुद को एडजस्ट किया और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया निखिल ने। थोड़ा सा वेट किया था, देखा गेंद को धीमी आ रही है और जिस तरह से कुछ अलग ढंग से गेंद को किया था, रिजल्ट का फर्क नहीं हुआ, रिजल्ट 6 वाला ही था इस बार और उसी के कारण 44 बने हैं, निखिल 30 पर 24। तू कौतुक व्हायला पाहिजे अमित धसाडेचं, त्याने 2 ओव्हर मध्ये फक्त 13 धावा दिल्या आणि तिथूनच या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स भाईंदर या टीमने। टायमिंग नाहीये, फक्त डॉट बॉल इथे पाहायला मिळेल, चांगला डॉट बॉल वर टीम एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स भाईंदरच्या विरुद्ध खेळत असताना। आता 1-2 डॉट बॉल आले तर मग मात्र मॅच मध्ये औपचारिकता राहील, कारण अमित धसाडे काय बॉलिंग केली आहे। बॉल हवेत आहे, इनसाइड आउट मारलाय, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमारेषेच्या पलीकडे जाईल, 6 धावा मिळतील। हा बॅटर खरोखर अजब आहे, गजब आहे, अशीच बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो। रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये त्याची बॅट बोलते, नाव लक्षात ठेवा निखिल जाधव। खतरनाक शॉट, शतकही ठोकले त्याने या ग्राउंडवर, 2 अर्धशतक ठोकलेली आहेत एका मॅच मध्ये, 66, मागच्या मॅच मध्ये 70 धावा। फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार। निखिल यही कहते हुए कि ये मुकाबला अभी खत्म नहीं हुआ, एक कवर्स में और उसके बाद और एक स्क्वायर लेग की दिशा में ये लाजवाब स्ट्रोक खेला है, कुछ फर्क नहीं गिरता इन्हें कितनी बारिश है बारिश नहीं है, इनका काम वही है, 6 और 4। बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत, एक थ्रू दी कव्हर्स आणि त्याच्यानंतर फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद झोकत असताना हा पा मनगटी फटका। मनगटी घड्याळ रोलेक्स त्याच्यापेक्षाही महागडा षटकार, खतरनाक शॉट।
15 बॉल 72 धावांची गरज, 42 वर पोहोचलाय निखिल आणि एका स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक त्याच्या बॅटमधून येऊ शकतं. हे रेअर असतं, भरपूर कमी वेळेला घडतं की एखादा बॅटर एका स्पर्धेमध्ये 3-3 अर्धशतक मारू शकेल. पाहूया तो कारनामा निखिल करेल का. शॉर्ट बॉलचा वापर इथे केलाय. हा बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे येईल. चांगलं कमबॅक आता वीरू बाबरेचं. 2 सिक्सर या ओव्हरमध्ये 13 रन आतापर्यंत 4 बॉल टाकून झालेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला फक्त दिशा दिली. एक सिंगल इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 69 69 धावा. निखिल पोहोचलाय 43 वर. मध्ये 11 षटकार इथे मारायचे आहेत. बॉलिंग मध्ये प्रथमेश ठाकरे कॅप्टन आलाय. निखिल जाधव अर्धशतक करेल का. 43 नॉट आउट. बॉल हवेत आहे. पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. एकच धाव इथे घेतली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 44 वर पोहोचलाय निखिल. 9 बॉल 63 धावांची गरज. सेव्हन्टी स्पोर्टचा वापर. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि वाईड बॉल च्या मदतीने धावसंख्येमध्ये हापर. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. कडक शॉट इथे पाहायला मिळतोय. थोडासा मागे गेला आणि त्यानंतर बॉलला पंच केलंय. स्वीपर कव्हर मधून बॉल सरळ सीमारेषा पलीकडे आणि तिसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेलं आहे निखिल जाधवचं. बॅटिंग टीमने हा DRS घेतलाय हाईट फॅक्टर साठी, कारण 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग याच्या अगोदर देण्यात आली होती. रेनी क्रिकेट के राजा निखिल, इन्होंने इस टूर्नामेंट में अभी तक 227 रन अब तक बनाए इस टूर्नामेंट में निखिल जाधव. वेल प्लेड निखिल. काय खेळी केली आहे निखिलने. पहिल्या मॅच मध्ये निखिलने 66 धावा केल्या. शिवस्पोर्ट निपाणी आपलं देखील या ठिकाणी स्वागत. तर धन्यवाद. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. असंच प्रेम राहू द्यात या पावसाळी क्रिकेटवर. ठोकलेले आहेत. आहा काय फटकाय. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. क्लास निखिल जाधवचा. अब तक 56 वर तो पोहोचलाय. बारिश के क्रिकेट का शहंशाह निखिल जाधव बारिश में बरस रहा है और क्या स्ट्रोक मारा है. ये भी लाजवाब था. गेंद बुरी नहीं थी मगर स्ट्रोक खूबसूरत. सिक्सर. 91 91 धावा झालेले आहेत. 140 करायचे आहेत. 49 पाहिजे अजूनही. 7 बॉल मध्ये होत. फार प्रेशर प्रत्येकाला येतं. 2 लागले लगेच स्कोर विचारला किती झालाय. हे घडतं. फुल टॉस. हा देखील बॉल फ्लॅट. बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा मिळतील आणि आता 45 धावांची गरज आहे पुढच्या 6 बॉल मध्ये. 6 बॉल मध्ये 43 धावा दीपूने केल्या होत्या राजीव गांधी मैदान पनवेल येथे आणि आता 6 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम टाई पॅकर्स पालघरला. अच्छा प्रयास निखिल का. एजाज कुरैशी इनकी भी काफी अच्छी बैटिंग हो रही है. 8 बॉल में 19 पर वो खेल रहे हैं और 19 गेंदें और 60 रनों की और एक बेशकीमती पारी. पिछले सीजन में यही मैदान पर मानसून सुपर सीरीज का पहला. अशी परिस्थिती आहे. खतरनाक खेळ. याही मॅच मध्ये 60 धावा त्याने केल्यात. 95 लगा तो 6. बॅटिंग त्याच्या हातात 70 चीज आहे. हे विसरून चालणार नाहीये. नहीं है देख लिया मैंने. त्याच बॅटने मारलेत आज. डॉट बॉल आलाय. 3 बॉल आहेत. 14 होतील का. 10 आले तरी 70. अपर कट पॉइंटला टकाटक. बॉल सीमारेषा पलीकडे पटापट. सिक्सर.
जो दर्शक इस मैच को देख रहे हैं, मैच का रिजल्ट कुछ भी हो मगर निखिल ने खुश कर दिया है। मैदान के हर एक कोने में स्ट्रोक खेला है, खास करके कव्हर पॉइंट। मागच्या मॅच मध्ये 70, याही मॅच मध्ये आता 4 धावा केल्या तर 70 धावा होतील निखिलच्या। नाही आकडे याच्यासाठी सांगतो की तारीफ बाई बसलेत म्हणून, बाकी काही नाही। ते खुश झाले तर अजून काही पारितोषिक येतात। मग पुढचा बॉल, ओ हो क्लास बॉल, सीमारेषा पलीकडे। बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी। काय खेळ आहे निखिल जाधव, केएसकेचा ब्रँड। आज एक आवर्जून सांगावं लागेल कुणाल सर, पावसाळी क्रिकेटचा राजा म्हणायला काही हरकत नाहीये। निखिल जाधव पावसाळी क्रिकेटचा राजा। खतरनाक बॅटिंग, ओ बॅटची कडा, आणि इथे मात्र झेल सुटलाय, बॉल मागे चाललाय आणि इथे एक धाव तर मिळताना दिसेल। बरोबर 13 धावा झालेल्या आहेत, 250 धावा पूर्ण केलेल्या आहेत या मान्सून सुपर सिरीज मध्ये। निखिल जाधव साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। एकटा खेळाडू ज्याने 3 अर्धशतक ठोकले, 250 धावा पूर्ण केलेल्या आहेत या 70 प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज मध्ये। अभिनंदन निखिल, संघ पराभूत झाला म्हणून काय झाला, परंतु एकटा लढलाय वाघ, नाव त्याचं निखिल जाधव। यस